आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर, मी काही महान कार्य वगैरे नाही करत आहे. मी फक्त एक तुटणारा संसार वाचवते. मी आई वडिलांविना वाढली. मला माझ्या आयुष्यात आई वडिलांचं प्रेम कधीच नाही मिळालं, अगदी लहानपणापासून. आणि हीच गोष्ट कियान बरोबर होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. रोहित सरांचं खूप प्रेम आहे सुहा मॅडमवर, खूप जीव आहे त्यांचा. आणि माझ्या या निर्णयामुळे त्यांचा संसार सुखाचा होणार असेल ना, तर या बिझनेसची किंमत शून्य आहे माझ्यासाठी. तुम्ही ते म्हणता ना बिझनेसमॅन वगैरे, ते मला कधीच व्हायचं नव्हतं. ते माझं स्वप्न नाहीच आहे. ते स्वप्न रोहित सरांचं आहे. आणि त्यांना त्यांचा संसारही सांभाळायचा आहे, तो मोडू नाही द्यायचा आहे. त्यांचा संसार तुटला ना तर त्यांना खूप त्रास होईल आणि मला ते कधीच नाही बघवणार. बिझनेसमध्ये करोडो रुपये कमावण्यापेक्षा एखाद्याचा मोडत असलेला संसार वाचवण्याचा आनंद माझ्यासाठी कशाही पेक्षा जास्त आहे. पैसा काय आजचा उद्या कमावता येईल, पण एकदा कोलमडलेला संसार पुन्हा आहे तसा उभा करणं खूप कठीण आहे. त्यामुळे मी जो काही निर्णय घेतलाय ना, त्याचा पश्चाताप मला कधीच नाही होणार. गौरीजी, कुठून येतो तुमच्यात एवढा समजूतदारपणा? तुमच्यावर चिडावं की तुमच्यासारखं मन प्रत्येकाकडे का नाहीये याची खंत बाळगावी तेच कळत नाही. रोहितचा संसार वाचावा म्हणून स्वतःच्या आनंदावर किती सहजपणे सोडलं तुम्ही. तुमच्या वाटेलाही कधी ना कधीतरी सुखाचा संसार नक्की येईल याची खात्री आहे मला. गौरीचा फेस आम्ही या बिझनेससाठी यूज केला आणि त्याचा आम्हाला प्रॉफिटही खूप झाला. पण हा बिझनेस गौरीचा नाहीये. काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी आम्ही हा प्लॅन केला होता आणि हा सगळा प्लॅन रोहितचा आहे. सो हा बिझनेस आणि याच्या मागचं कम्प्लीट माइंड हे फक्त रोहितचं आहे. सो हा इंटरव्ह्यू रोहित डिझर्व करतो आणि या बिझनेस रिलेटेड प्रत्येक अवॉर्ड ही रोहितच डिझर्व करतो. राजनपा, सुहा, रोहित, आय थिंक आपण रुद्रच्या बिझनेस मध्ये गौरीचा फेस यूज केला होता, राईट? कस्टमर क्लास रिप्रेझेंट करण्यासाठी. मग ती सेम स्ट्रॅटेजी जेव्हा रोहितने यूज केली तेव्हा त्याचा बिझनेस फक्त त्याचाच का नाही राहिला? वडिलांकडे जाऊन परत बोलायला लागली, म्हणूनच तर घेऊन आले हिला. मजा बघायची का? बघ मजा. नंदिनी, अगं बघतेस ना काय चाललंय हे? काय बोलते ही सुहा? त्या गरीब बिचारा गौरीवर अन्याय करायचा का आपल्या घरात? तू काहीच का बोलत नाहीयेस? हा बोल. मी सुहाला पळवते. सुहा, वेट आंटी. येस प्लीज. हो, मग तुमची या सगळ्यांमध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे? मी त्याला कम्प्लिटली सपोर्ट करू शकते, बट त्याचं हार्डवर्क आहे. आणि सुहा, जरा इकडे. ती आंटी. अगं नंदिनी बोलवते, ये बाळा प्लीज.
नंदिनीला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बोल नंदिनी. काय काम आहे मम्मी? अगं सोहा, हा जो बिझनेस आहे ना तो गौरीने सुरू केलाय आणि रोहितला सुद्धा तिने स्वतःहून त्यात घेतलं. हे सगळ्यांना माहित आहे. जे इंटरव्ह्यू घ्यायला आले त्यांना हे माहित नाहीये ना? आणि तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळालीये. ऍक्च्युली माझ्या रोहितने त्या चीप मेडवर दया करून तिला या बिझनेस मध्ये घेतलंय. नाही तसं नाहीये. अगं त्यावेळी तर तू रोहितशी बोलत सुद्धा नव्हतीस. असं दुसऱ्याच्या यशावर हक्क सांगणं चांगलं नाही सोहा. कसलं दुसऱ्याचं यश? रोहितचं काहीच नाहीये का यात? आणि तुम्हाला काहीच आनंद झाला नाहीये का? रोहित नक्की तुमचाच मुलगा आहे ना? सोहा, अहो तुमच्या मुलाचं कौतुक होतंय, त्याचा बिझनेस मोठा होतोय आणि तुम्हाला त्या चीप मेडचीच काळजी आहे. बरं तिने सांगितलं की सगळा बिझनेस रोहितचा आहे, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आय नो तुम्हाला रोहितला कधीच सक्सेसफुल झालेलं पाहायचं नाहीये. कायम तुम्हाला तो अनसक्सेसफुल हवाय. माझा हस्बंड सक्सेसफुल व्हावा एवढी इच्छा आहे माझी. काय चुकीचं आहे त्यात? तुम्ही राजनपासाठी काही केलं नाहीये का? नाही, दुसऱ्याला फसवून मी त्यांच्यासाठी काहीच नाही केलं. ओ प्लीज मम्मी, मी कोणाला फसवत वगैरे नाही. आणि ती गौरी चीटर आहे म्हणून ती सगळा बिझनेस रोहितकडे हँडओव्हर करतीये. अजूनही तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट नसेल आणि त्या मेडची काळजी असेल ना तर आपण तिला एक्स्ट्रा पैसे देऊया. हॅपी? नाही, तरीही मला वाटतं की आपण एकदा तरी गौरीला विचारून पाहूया. कुणाला काही विचारायची गरज नाही. इंटरव्ह्यू करा. जा सोहावेनी, इंटरव्ह्यू द्या. अरे रुद्र, सांगा तुम्ही बिझनेसची सुरुवात कशी केलीत, कसा वाढवलात. कारण काय रोहितला बोलता येत नाही ना. म्हणजे ऍक्च्युली हा बिझनेस बघायला गेले तर मी आली आहे ना? मी बोलते. अरे वा, एक मुलगी मोठी झालीये बरं का. स्वतःच्या हाताने खातेय. पुष्पाजी बघितलं का, एक मुलगी खूप मोठी झालीये, शहाण्यासारखं वागते, स्वतःच्या हाताने खातेय, हो की नाही? गौरीजी, ती काय आज पहिल्यांदा तिच्या हाताने जेवत नाहीये. आणि तुम्ही किती समजावायचा प्रयत्न करा तरी आमचा कोणाचाही राग जाणार नाही. का केलं तुम्ही असं? सांगा ना, किती स्वप्न बघितली होती आपण. अहो स्वप्न काय पुन्हा पाहता येतील, पुन्हा साकार करता येतील, पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेऊन आपली स्वप्न पूर्ण करणं चुकीचं नाहीये का?
आणि आपला आनंद? दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे बिट्टी. मला एक सांग, कियान तुझा मित्र आहे की नाही? मग आपण त्याच्या आईबाबांना बिझनेस नसता दिला ना, तर मग कियानला त्याच्या आईबाबांबरोबर एकत्र राहता आलं नसतं. चालेल का तुला? नाही ना? मला एक सांग, तू राहते का माझ्याशिवाय? नाही राहत की नाही? मग कियान कसं राहणार त्याच्या आईबाबांशिवाय? त्याला त्रास होईल की नाही? रडेल तो. चालणार आहे का तुला? हे बघ बाळा, आपण दुसरं काहीतरी सुरू करूयात. बरं ठीक आहे, तू म्हणत असशील ना तर आपला बिझनेस परत घेते मी. रडू देत त्याला, आपल्याला काय करायचंय? नाही नाही नको. कियानला त्याचे आई बाबा हवेत, आपण दुसरा बिझनेस सुरू करू. आई, माझ्या शाळेत ना आपण खडू विकायला सुरू करू. आई एक सांगू? तू खूप म्हणजे खूप चांगली आहेस. माई कोणाची आहे? बिट्टीची आहे ना? माशणारच की. ये मी खायला घालते. खाते ना माझ्या हातून. हेच गौरीजी, हेच मला तुमचं आवडत नाही. आधी पटत नाही असं काहीतरी करता, नंतर तेच कसं योग्य होतं हे बरोबर पटवून देता. मग समोरच्याला तुमच्यावर रागवता पण येत नाही. जाऊ दे, मला बोलायचंच नाही तुमच्याशी. पुष्पाजी आहो. पुष्पा मामा. इतका मनाचा मोठेपणा कुठून आणत असेल गौरी? कोण होत आपण तिचे? काय केलंय आपण तिच्यासाठी? पण तरीही तिने या घराला आपलं मानलंय. हो, आजकालच्या काळात कोण करतं कोणासाठी एवढं? खरंय तुझं नंदा. मला ह्या गौरीची ना कमाल वाटते बरं का. अहो, पण आपल्या घरातल्यांचं काय? गौरीसारखे विचार, तिच्या मनाचा विचार कुणीच का करत नाही? प्रत्येक वेळी घर सावरायची वेळ आली की गौरीनीच त्याग करायचा असा नियम आहे का? किती त्रास होत असेल बिचारीच्या मनाला. मला नाही बघवत हे. सोहा का वागते हो अशी? नंदा, अगं सोड ना हे सगळं. तू आधी शांत हो बघू. कशी शांत हो? या क्षणी सोहा माझी सून आहे याची खंत वाटतेय मला. मला गौरी सारखी सून का नाहीये हो? गौरीला सोडणाऱ्या नवऱ्याची ना कीव येते मला. इतकी सोन्यासारखी पोर. मला जर गौरी सारखी सून असती ना तर माझ्या आयुष्यात काहीच चिंता नव्हती. सगळं काही तिच्यावर सोपवून निश्चिंत झाले असते मी. देवा, माझ्या रुद्रला तरी घर सोडणारी, घराला सावरणारी गौरी सारखी बायको मिळू दे. त्याच्या नशिबात काय आहे मला माहित नाही, पण माझ्या प्रार्थनेचा थोडा जरी उपयोग होणार असेल ना तर मी देवाला हेच सांगेन की माझ्या रुद्रला अगदी गौरी सारखी बायको मिळू दे, जी हे सगळं घर कायम जोडून ठेवे. म्हणजे तुझ्यासारखी? नंदा, एक खरं सांगू का? मी जेव्हाही गौरीला बघतो ना तेव्हा मला तुझा भास होतो. तू जेव्हापासून या घरात आलीस ना तेव्हा
तेव्हापासून या घरात सतत प्रेमाचा झरा वाहता ठेवलायस. या घरात कितीही संकट आले तरी तू प्रेमाने हे घर बांधून ठेवलेस कायम. कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न करता देतच राहिलीस तू. हो, मला एवढंच वाटतं की रुद्रला अशी मुलगी मिळावी जी स्वार्थाच्या पलीकडे जाऊन या घराचा विचार करेल. आपल्या रुद्रच्या आयुष्यातली प्रेमाची कमी ती भरून काढेल. मिळेल अशी बायको नक्की मिळेल त्याला. अगं तुझी प्रार्थना वाया नाही जाणार. हॅलो. येस बेब, इंटरव्ह्यू आल्यानंतर मी तुला नक्की पाठवेन. आफ्टर ऑल त्याचं हार्डवर्क आहे. हा गॉड, इतक्या इन्क्वायरीज येत आहेत. ही इज बिझी मॅन नाव. तू बघच काही दिवसात आमचा बिझनेस किती पुढे जाईल. माझ्या रोहितने करून दाखवलं फायनली. या बाय. येस. हे सगळं बोलायची काय गरज होती? रोहित, तुला कसं काही कळत नाही रे. यू जस्ट प्रिटेंड, ओके? आणि ह्या सगळ्या गोष्टींना तू करायला हव्या जे मी करतीये. सोहा, खुश आहेस ना तू आता? झालं ना तुझ्या मनासारखं? मी खूप खुश आहे आणि तूही खुशच असायला हवंस, ओके? कारण हे मी आपल्यासाठी केलंय, तुझ्यासाठी केलंय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर कियानला घेऊन ये. ठरवलं होतं की त्याला त्याच्या डॅडाचा अभिमान वाटेल असं काहीतरी करेन आणि मग त्याला भेटेन. पण आता नाही राहू दे. कियानला घेऊन ये प्लीज. सोहा, आणूया ना कियानला घरी? आणूया, बट माझी एक कंडिशन आहे. कंडिशन? आणि कियानसाठी ती तुला मान्यच करावी लागेल. कसली कंडिशन? अगरबत्तीच्या ब्रँडचं नाव चेंज करायचं. का? चांगलं आहे ना ते नाव. रोहित, तुला कसं काही कळत नाही रे. पिट्टी अगरबत्ती, शी, हे की नाव आहे. बघ सोहा, रोहित, तुला कियान या घरात यायला हवाय ना? आणि तसंही आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपला ब्रँड न्यायचा आहे. हे असं नाव घेऊन जाणार आहोत आपण. नाव असं असलं पाहिजे जे ऐकल्यानंतर असं वाटलं पाहिजे की हा खूप कमाल ब्रँड आहे. अगं पण सोहा, हे नाव. तुला या चीप नावाशी काही प्रॉब्लेम नसेल, बट मला आहे. मी उद्याच माझ्या ऍस्ट्रोलॉजरला बोलणार आहे. ते आपल्याला चांगलं नाव सजेस्ट करतील, ओके? अँड दिस इज फायनल. सोहा, एकदा घर. तुला कियान घरी यायला हवाय की नकोय? मी विचारते त्यांना. तुला ना मुलीच्या अडचणीशी काही घेणं देणं नाहीये. ती गौरी डोक्यावर नसतीये माझ्या, पण तू खा तू. अगो रेवती, हळू बोल ना. ऐकलं नको तरी. ऐकू दे, मी नाही घाबरत कुणाला. गौरीला ना या घराबाहेर काढल्याशिवाय ना स्वस्तच बसणार नाहीये मी. आतापर्यंत तरी कुठे स्वस्त बसली होतीस? काही उपयोग झाला त्याचा? गेली का गौरी घराच्या बाहेर? मग आता स्वस्त बस. कुणास ठाऊक, कदाचित तुला स्वस्त बसलेलं पाहून गौरी जायलंय घराच्या बाहेर. आपोआप होणार आहे हे? मग कसं होणार? तू का मला नको ते प्रश्न विचारतेस आई?
मला जर माहित असतं तर गौरी घराबाहेर नसती का? आताही मला वाटलं होतं जरा लढेल स्वतःच्या बिझनेस साठी, पण कसलं काय, त्यागाची मूर्ती आहे ना ती. दिला रोहितला बिझनेस. ती या घरात यायच्या आधी माझा एकही प्लॅन फेल जात नव्हता. ती आल्यापासून सतत तोंडावर पाडतीये मला. रुद्राला अडकवलं, ही धावत आली. रोहितला फसवलं, ही वाचवायला आली. रोहितचा संसार मोडत होता, ही परत धावत आली. काय समजते स्वतःला काय माहिती. बास आहे आता, बास झाली. मी सोडणारच नाहीये हिला. अगं मग दे ना हाकलून घरातून बाहेर. मालकीण आहेस ना तू पण या घरची. सांग तिने चोरी केली म्हणून. अगं नाहीये ना शक्य ते. तू बघत नाहीयेस का घरातले सगळे कसे तिचं कोड कौतुक करत असतात, सतत गुण गात असतात तिचं. आता ना काहीतरी इमोशनल खेळी करून तिला घराच्या बाहेर काढावं लागेल, नाहीतर सतत माझ्या मार्गात आडवी येत राहील ती. आता काहीतरी मोठं केलं पाहिजे, मोठं.